राज्यात सलग 7व्या दिवशी घरगुती सिलेंडरसाठी रांगा. मुंबईसह धाराशिव, यवतमाळ, साताऱ्यात सकाळपासून नागरिक रांगेत. ऑनलाईन बुकिंगच्या तांत्रिक अडचणीमुळे नागरिक हैराण. राज्यात व्यावसायिक गॅसचा तुटवडा. कुठे इलेक्ट्रिक शेगड्या तर कुठे चुली पेटल्या. गॅस टंचाईमुळे शिवभोजनपासून खाऊ गल्लीपर्यंत चूल पर्व सुरू. संदीप देशपांडेंच्या इंदुरी चाटलाही गॅस टंचाईचा फटका. व्यावसायिक सिलेंडर वाटपाबद्दल केंद्र सरकारचा नवीन निर्णय. राज्यांना दिला जाणाऱ्या एलपीजी वाटपाच्या कोट्यात 10% वाढ. अत्याचार प्रकरणातील भोंदूबाबा अशोक खरातला 6 दिवसांची पोलीस कोठडी. 58 आक्षेपार्ह व्हिडिओचा डेटा पोलिसांच्या ताब्यात. नामांकित महिला आणि सेलिब्रिटीजचे चेहरे समोर येण्याची शक्यता. रुपाली चाकणकरांकडून अत्याचारातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरातचं पाद्यपूजन. सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ ट्विट करत राजीनाम्याची मागणी. तर खरातवरील आरोपांशी माझा वैयक्तिक संबंध नाही, पोलीस निष्पक्ष चौकशी करतील, चाकणकरांकडून स्पष्ट. काँग्रेस बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याच्या तयारीत. महाराष्ट्रात निधनानंतर बिनविरोध निवडणुकांची परंपरा नसल्याचं स्पष्ट. उमेदवार देण्याबाबत काँग्रेस लवकरच बैठक घेणार. मुंबईत उद्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा. छत्रपती शिवाजी पार्कवरती मेळाव्याची जय्यत तयारी. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेचा पहिलाच मेळावा. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. मराठवाड्यासह राज्यभरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ. नाशिक, अक्कलकोट, लातूर, सांगली, धाराशिव, जालन्यामध्ये पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी. पुढील 2 दिवस राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा. विदर्भ, मराठवाड्यावरती अवकाळीचं सावट. हवामान विभागाचा अंदाज. मुंबईतही 20 मार्च दरम्यान हलक्या पावसाची शक्यता.